एवढं नाही एवढं कोण खाऊ शकत नाही. एक मिनिट थांब. शिरा नाही आपल्याला डेली लाईफ मध्ये पण चांगलं नाही म्हणजे हिचं मधलं भरपूर खात ते सोड माझ्यात पण असं तुम्ही वॉकिंग जर करत असाल तर त्यांनी एवढा वेट लॉस लवकर होत नाही. होत नाही. त्यात खाल्लंच नाही पाहिजे असं तुला वाटतं? हा. बिलकुल नाही. साखर म्हणजे नाही. गुळ खावा तुम्ही, हा किती साखर नाही. पण ते पण प्रमाणात. गुळाचं असं काय नाही, तुम्ही क्षेत्रीय गुळ जर तुम्हाला मिळाला तर तो चांगला पण आहे. तोही पण प्रमाणातच ना की जास्त किती? म्हणजे गुळ हा गरम असतो, हा. गरमीत थोडा प्रमाणात, थंडीत चालेल. पण असं नाही, ते ठीक आहे. म्हणजे चहा किंवा त्याचं काहीतरी थोडं खा म्हणल्यावर असं पाव किलो अर्धा किलो नाही खायचं ना. एवढं नाही एवढं कोण खाऊ शकत नाही. एक मिनिट थांब. शिराला हा. तर पाव किलो आरामात होऊन जातं. नाही त्यात तुम्ही म्हणजे तेवढी शुगर चालते आपल्याला, पण हा. आता आपण चॉकलेट्स वगैरे जास्त खातो. हा ते किंवा नाही चालत. चहा एक जण काय करतात, चहाचा 1 कप घेत नाही, हा. दिवसातून 7-8 कप घेतात चहा. हा तो नाही हा चालत. तो नाही चालत. पण एक दोन कप चहा ठीक आहे, जे नॉर्मल जे घेतो ते चालत. नॉर्मल घरची शुगर वगैरे तेवढं ठीक आहे, पण जास्त नको. नको. म्हणजे आपल्याला कसं क्रेविंग होतं बघा की नाही गुलाबजामुन खायचे आहेत, खूप खायचे. मग ते गुलाबजामुन आणले की आपण एक खात नाही, पट जातात. तू सोड, तू एक नाही, मी ॲट ए टाइम एका वेळेस 7-8 गुलाबजामुन खाते. मला कळतं की खायचं नाही आहे, खाल्लं नाही पाहिजे, तरी खातं. मनावरती कंट्रोल ठेवा. हां. आज केलं की वजन कमी होतं, वजन कमी होतं. तर खाणं आणि स्पोर्ट्स किती म्हणजे एक्सरसाइज आणि व्यायाम जो 80% डाएट आहे आणि 20% फक्त एक्सरसाइज आहे. हां म्हणजे हां जर तुम्हाला लवकर वेट लॉस करायचं असेल तर स्विमिंग बेस्ट आहे. स्विमिंग, स्किपिंग आणि स्लो जॉगिंग, एकदम स्लो जॉगिंग. झोप किती गरजेची ते पण सांग. 8 तास, 8-9 तास तर झोप मिळायलाच हवी. आता परत एकदा मी मुद्दे विचारते तिला. झोप गरजेची आहे 8 तास, म्हणजे हे सगळ्यात पॉईंट आहे. खाणं व्यवस्थित पाहिजे, त्यानंतर तुमचा व्यायाम म्हणजे डाईट जे आहे त्याला 80% तू देतेस, 20% व्यायामाला देते. आणि खाण्याचं जे आहे कसं खाणं पाहिजे, रुटीन किती काय असलं पाहिजे नॉर्मल? ते एवढं मी नाही सांगू शकत, पण तरी पण डेली लाईफमध्ये जास्तीत जास्त म्हणजे कडधान्य खाल्लेले कधीही चांगले. कडधान्य, परत आपल्या पालेभाज्या असतात, ह्यातूनच आपल्याला भरपूर मिळेल. आणि बाहेरचं खाणं बाहेर आत्ताचं तेच झालं की म्हणजे हां बाहेरचं ते मेन खाणं मुद्द्यावर. भरपूर. हां ते हां मग त्याच्यात ते हे घालतात, काय बोलतात ते, विनेगर वगैरे घालतात ते. मग ते अजून थोडं खायची इच्छा होते का हां, त्याच्याने? आणि विनेगर आपला हो, आणि विनेगरला टेस्ट येते ना, मंचुरियन वगैरे सगळ्यात आता विनेगर घालतात. इव्हन केकमध्ये पण विनेगर घालतात, त्यामुळे केक स्पॉन्जी वगैरे असं ते. मध्ये डॉक्टरांना हे एक विचारलं होतं की आपण जे घरी करतो ना, ते एखादी भाकर झाली, भाजी झाली, पराठा झाला, वडापाव झाला ना, तो 1-2 खाल्लं आपलं मन असं भरल्यासारखं वाटतं. पण बाहेरचं जेव्हा आपण खातो ना, मंचुरियन झालं किंवा वडापाव झालं, एक खाल्लं तरी परत खाऊ, असं एक खाल्लं की परत चव वाढवण्यासाठी काहीतरी मिक्स करतात असं सांग. आहे तो प्रकार? आहे तो प्रकार एक आहे, म्हणजे आपल्या इथला नाही आहे, तो बाहेरचा आहे. हां तो आता कदाचित आला असेल इकडे. ओके. त्याच्यामुळे आपण बाहेरचं जे खातो ते विनेगरनी जराशी टेस्ट वाढते. आता मंचुरियन मध्ये आपण घरी मंचुरियन करतो ते बघा, हां आणि त्यात विनेगर तुम्ही घालून बघा, हां किंवा ते अजून ब्लॅक कोण? सॉस असतो ना तो, व्हाईट म्हणजे व्हाईट विनेगर आणि ब्लॅक हां जे काय ते विनेगर असतात ते सॉस म्हणतात. ते म्हणजे लिमिटमध्ये आपण नाही ते खायचंच नाहीये आपल्याला, खायचंच डेली नाही. लाईफ मध्ये पण चांगलं नाहीये. म्हणजे हिच नाही, बाहेरचे डबे बंद जे पॅक गोष्टी आहेत ते खायचं नाही. हां, काय काय टाळलं पाहिजे? बाहेरचं सगळं असतं. तुम्ही कधी तर महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा ठीक आहे, पण रोजचं जर बाहेरचं खाल्लं तर तुमचं वेट लॉस होणारच नाही. कारण तुम्ही बाहेरचं खायला लागले, घरी तुम्हाला म्हणजे आता तुमच्या मुली असतील, तुम्ही 1 चपाती आणि आता 2 चपाती दिल्या तर 1 चपाती तरी काढून ठेवतात घरी. हां हेच तुम्ही हॉटेलला न्या त्यांना हां खायला. काय फरक पडतो तर ग? त्यांनी मधलं भरपूर खात. ते सोड, माझ्यात पण असं होतं. काय कारण आहे म्हणजे ते काहीतरी असतं त्याच्यामध्ये. ॲक्च्युली काय असते तिला पण माहिती नाही, मला पण माहिती नाही आहे. पण वजन एक आहे कोणतं म्हणजे पदार्थ आहे, ठीक तो आहे. घातल्यावरती तर खायचं. आत्ता तिचं म्हणणं इतकंच आहे की रेग्युलर तुमची झोप 8 तास पाहिजे, 80% खाण्यावर आहे आणि 20% व्यायाम आहे. पण व्यायाम केल्याने किंवा ग्राउंडवर फिरल्याने तुम्ही मेंटली फ्रेश होता आणि तुम्हाला कुठलंही ट्रेस येत नाही.
स्ट्रेस अजिबात. हे मला तुम्ही एक्सरसाइज करू नका, येऊन नुसतं बसा. हां. तुमचं स्वतः मन बोलणार की जा एक्सरसाइज कर. पण आता मी सांगते माझं, मी वर्षानुवर्षी व्यायाम करणारी व्यक्ती, मला माहिती आहे की माझा पोटाचा घेर थोडासा आहे, शिजर हे ते काही असेल, पण मला होतं. पण मध्ये सडनली मी कितीही कोशिश केले, जेव्हा इतकं कोशिश करतो तरी आपलं होत नाही, त्यावेळेस काय करायचं, काय प्रयत्न करायचा? माइंडसेट पाहिजे आपला. मोबाईलमध्ये तुम्ही गजर लावा, नाही तुला जायचं आहे, हां. मोबाईलचे वॉलपेपर तसे ठेवा की नाही आपल्याला करायचं. शेवटी आपण फिट राहिलो तर पुढचं तर सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत. कारण माझ्याकडून मी श्रद्धा म्हणजे रेग्युलर करणारी व्यक्ती, माझ्याकडून ते चूक व्हायची. कसं असतं, हां. दर 3 ते 6 महिन्यांनी आपल्याला ह्या सगळ्याचा कंटाळा येतो आणि कुठेतरी वाटतं नाही अगं पण 15 वर्ष झालं रेग्युलर करणारी मी. सडनली ह्या वर्षामध्ये त्या शिलाईच्या मागे ऑर्डरच्या मागे काहीतरी कारण व्हायचं, वेळ असायचं, नसायचं असं नाही, इच्छाच व्हायची नाही. मग मी एवढे कारणं सांगायला लागले. पण जेव्हा मला ड्रेसचा अंदाज आला की बाकी माझं शरीर काय वाढत नाही, पण पोटाचा घेर फास्ट वाढला. म्हणजे एखादं इंच ठीक आहे, 2 इंच, 5-6 इंच, म्हणजे आपण बेडअप दिसतो हे जेव्हा लक्षात येतं, मग परत ती सुरुवात झाली. आणि मी पाहिलं म्हणजे एवढ्या गॅप नंतर पण ते एक रुटीन आपण चालू केलं की परत ते फ्रेश वाटतं, परत ते. पण पोटाचा घेर कसा आहे, तुम्ही तेव्हा म्हणजे असं कंटाळा केला, पण हा पोटाचा घेर वाढताना लवकर वाढतो, पटकन वाढतो. त्याला 6 महिने ते 9 महिने जातो. तर कितीही काही करा, त्यासाठी तुम्हाला 9 महिने द्यायलाच लागतात. आता 9 महिन्यानंतर माझा रिझल्ट बघा म्हणून तुम्ही. पण नाही खरंच सांगते, काम असणं गरजेचं आहे, बिझी असणं, लाईफ शेड्यूल सगळं गरजेचं आहे. मी जे चूक केली ते तुम्ही करू नका. माझ्या घरी माझे मिस्टर एकदम फिट आहेत, माझी मुलगी फिट आहे, म्हणजे ते रेग्युलर ग्राउंडवर जाणार आहेत. पण काय माहिती नाही माझ्याकडून काय त्या गोष्टी व्हायच्या, काय व्हायचं काही कळलं नाही. शेवटी मला डॉक्टरांकडे जावं लागलं की नाही मला हे जमतच नाही. मग डॉक्टरांनी स्वतः सांगतायत की तुम्ही म्हणजे फिट राहा, किंवा तुम्हाला आता काही जरी त्रास झाला तर डॉक्टर तुम्हाला फिजिओथेरपिस्टकडे पाठवतात. तुम्ही घरी करा ना ते सगळं, जायची गरजच नाही. त्यापेक्षा डेली तुम्ही रोज सकाळी जाऊन गार्डन मध्ये बसा, बस माइंड फ्रेश होतंय आणि आपल्या आतूनच इच्छा होते की हे काय तर नवीन आहे, ते काहीतरी करून बघूया, थोडंसं चालेल. फिटनेस होत तोपर्यंत खाणं कंट्रोल नाही, नंतर पण ठेवलं पाहिजे असं सांगू नको, नाही तर फिट झाल्यानंतर परत खाणं. तेव्हा तर तुम्ही एक्सरसाइज सुरू ठेवायलाच पाहिजे. नाही पण ॲक्च्युली म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण जे आहे ते ह्याच्यामध्ये माझं मेन चुकायचं. गोड जे काही आहे ना ते मी जास्त खायची, म्हणजे ज्या गोष्टी आवडतात मला गुलाबजामुन आवडतात, खव्याचे पेढे आवडतात, बुंदीचा लाडू, जिलेबी हा प्रकार कधी आवडायचा तो सुद्धा मी वेड्यासारखं खायचं, असं व्हायचं. मग शेवटी डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं हे सगळं तुमच्या मनाचं आहे, हार्मोन चेंजेस आहेत बोलले ते. हार्मोन चेंजेस नाही असं म्हणत नाही, पण तुम्ही जिथपर्यंत कंट्रोल ठेवणार नाही तिथपर्यंत होणार नाही. कोल्हापूरला आलेला हा एक फायदा झाला, सकाळी उठून ग्राउंडवर आले. आता हिने बरेच टिप दिलेत. तर शेवटचं एवढंच तिचं म्हणणं आहे की 20% तुम्ही व्यायाम, म्हणजे आपणाला खूप वाटतं की आपण व्यायाम केल्याने बाकी कुठल्याही गोष्टीनं कसंही खाणं केलं तर नाही चालत. मी काय बोलते की तुम्ही नाश्ता करू नका. नाश्त्यात काय दूध किंवा स्प्राउट्स खावा, त्यानंतर डायरेक्ट आपल्याला जेवायचं आहे. सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण, 2च जेवण पाहिजे ह्याच्या पूर्ण दिवसात. आपण त्यात काय जेवलं पाहिजे ते सांग. ते काय आपलं म्हणजे डेली घरचं म्हणजे साधं सिंपल डेली. ते गैरसमज काय व्हायचा माहितीये, काही खा म्हणजे लोकांनी जे पाहिजे ते केक खा, हे चुकीचं आहे. म्हणजे तुमचं खाणं, तिचं म्हणणं इतकंच आहे, साधं सिंपल घरची भाजी भाकरी, जे कडधान्य आहेत ते आहे, पनीर आहे आणि वेळेवरती झोपणं. आधीची माणसं फिट राहायची, कसले फिट राहायचे बापरे, म्हातारे लोक आधीचे. आता पण आहेत ते. मग ते का फिट राहायचे? तुम्ही त्यांचं कधी अनुभवलंय का असं, त्यांचं म्हणजे जेवणाचं वगैरे? काहीच बाहेरचं खाणं कधी नाही, खायचेच नाही, काही नाही. पण त्यांचं डेली दही ताक हे असायचं आणि त्यांनी कधी आजारी पडत होते. ज्वारीची भाकरी. आता फूड पॉइझन होतं सगळ्यांनाच होतं फूड पॉइझन. उन्हाळ्यात तर भरपूर. का होतं? दहीच खात नाही. हो, मेन ताक आणि दही उन्हाळ्यात तर पाहिजे. बरेच कारण आहेत, खूप छान माहिती दिली. पॉइझनिंग झालं ना तर दही वडा सगळ्यात मस्त घरात. हो, खूप काही भरपूर माहिती आहे मी तिच्याकडून घेते, पण खूप बरं वाटलं. अगं काय मस्त वार आहे यार. ग्राउंडवर आलं इतकं माइंड फ्रेश वाटतंय. म्हणजे ग्राउंडवरती आल्यानंतर हे गरजेचं आहे. जे एक लक्षात आलं की रुटीनमध्ये तुमचा व्यायाम पाहिजेच, जेवण व्यवस्थित पाहिजे आणि झोपणं, हे 3 गरजेचं आहेत. तुम्ही ग्राउंडवर आल्यावर तुमची मानसिक स्थिती बदलते, त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येत नाही. अफर्मेशन तो भरपूर गरजेचं आहे.
तुम्ही उठल्यावरती मोबाईलवरती अफर्मेशन लावून आवरा वगैरे. हां अफर्मेशन इतकं माइंड चेंज होतं, जे तुम्हाला असं वाटत नसतं तेही तुमच्या मनाने व्हायला तयार म्हणजे सुरुवात होते. ओके. मी ते अनुभवलंय, अफर्मेशन भरपूर अनुभवले. पण चांगल्या गोष्टी करायला कंटाळा काय येतं का? मन मन आपलं मन याचं कशावरच उत्तर नाही. आणि मला वाटतं मोबाईलमध्ये वेळ जास्त जातो. मोबाईल आल्यापासून सगळे मोबाईलमध्ये बघत असतात. ॲक्च्युली मोबाईलचा चांगला फायदा पण आहे, तेवढा त्याचा तोटा पण आहे. बघूया बाहेर कुठे कुठे जाणार आहे ते व्हिडिओ बघायला भेटतील. त्या व्हिडिओला व्ह्यूज येऊ न येऊ, बघू न बघू, पण जे आहे रेग्युलर तुम्ही विचारता. कारण माझ्या ह्याच्यात कौतुक व्हायचं माझं की तुम्ही किती काम करता, किती तुम्ही फिट आहेत, किती एनर्जी आहे. मी स्वतःही म्हणायचे सगळ्यांना एक्सरसाइजचे जेव्हा व्हिडिओ असायचे, तुम्ही बारीक आहे जाड आहे त्यापेक्षा तुम्ही किती फिट आहेत हे बघा. माझ्याकडून ह्या वर्षात जी चूक झाली ती प्लीज तुम्ही करू नका, रुटीनमध्ये राहा. चालेल, चला आम्ही परत भेटतोय. नागवरती सगळं बोललो की म्हणजे खाणं पिणं सगळं, पण एक्सरसाइज कोणतं करायचं ते राहून गेलं. आणि तिथं वारं खूप येत होतं, आवाज पण क्लिअर येत नव्हता. तर मेन मुद्दा आहे की एक्सरसाइज कुठले कुठले करायचे आणि कसे करायचे, रेग्युलर किती वेळ करायचं, सुरुवात कसं करायचं सांग. रेग्युलर तुम्ही वॉकिंग जर करत असाल तर त्यांनी एवढा वेट लॉस लवकर होत नाही. त्या ती वॉकिंग म्हणजे वॉकिंग मध्ये थोडंसं रनिंग, थोडंसं एकदम जॉगिंग, थोडंसं जास्त फास्ट नाही, त्यांनी तुम्ही थकून जाणार. तर एकदम थोडंसं रनिंग करायचं, रनिंग करा, वॉकिंग करा. रनिंग वॉकिंग थोडं डिस्टन्स वरती करा असं. आणि स्किपिंग मारल्या पाहिजे. तुम्ही जर नवीन असाल तर 20-20 सेट करा, 5 सेट करा, 100 असं म्हणजे रोज थोडे थोडे वाढवत जा. जेव्हा तुम्ही 500 करायला लागेल तेव्हा ते 500 एकसारखे ठेवले ना, 15 दिवसात वेट लॉसचा रिझल्ट तुम्हाला स्वतः जाणून येईल. ते झालं. त्यात म्हणजे बर्बिप्स म्हणून आहे, त्याला बर्फी पण म्हणलं जातं. ते तुम्ही म्हणजे येऊन जातं. ती एक एक्सरसाइज, त्यांनी पण म्हणजे भरपूर म्हणजे बॉडी चेंजेस होतात, फिटनेस होतात, पोट पण साईडून कमी होतं सगळं. आणि दुसरं आहे ते स्विमिंगनी तर फुल बॉडी वर्कआउटच होतं. किती मिनिट केलं पाहिजे रेग्युलर? कमीत कमी ते तुमच्यावरती आहे, कारण की तुमचा स्टॅमिना, तुमची बॉडी साथ देणार त्याच्यावरती आहे. सुरुवातीला आपण वॉर्म अप केलं कसं तुमच्या एज वरती, मी त्या एज म्हणजे शेवटी एज लिमिट आहे. तुमच्या 40च्या पुढे असेल तर त्यांना जेवढं जमेल, एकदम जर केलं तर थकून जाणार. पण तरी अर्धा तास प्रोटीन तुम्हाला घ्यायला पाहिजे. अर्धा तास पाऊण तास अर्धा तास भरपूर झालं. नवीन आहे तर 20 मिनिटं भरपूर झालं. पण कंटिन्यू केलं पाहिजे, रेग्युलरिटी पाहिजे. आणि 2 वेळेस करायचं की 1 वेळेस करायचं? नाही, 1 वेळेस केलं तरी रिझल्ट आहे, कारण की तुमचं वर्कआउट होतं ना, दिवसभर तुम्ही काम करताय, जेवण करताय किंवा तुमची काय काम करायची हालचाल होऊन जाते. ते झालं. आणि मेन खाणं लक्षात ठेवा, 80% ते खाणं बोलले. आपण व्यायाम बोलत तासभर केलं, 1.5 तास केलं आणि आपण खाण्यावर कंट्रोल नाही ठेवलं तर काही फरक पडत नाही. आपल्याला वाटतं आम्ही योगाला जातो, झुंबाला जातो, 1-1 तास ग्राउंडवर जातो, कदाचित खाणं व्यवस्थित होत नसेल किंवा झोपणं माझ्या. आणि अजून एक आहे, तिच्या बाबांचं चॅनल आहे आणि ती सगळं ॲडिट ते स्वतः सगळंच करते. तर मी त्यांचं चॅनल नेहमी पाहते. कोल्हापूर ह्याच्यात पत्रकार आहेत ना बाबा, गेले 30 वर्ष झालं ते या फील्डमध्ये आहे, पत्रकारच्या ह्याच्यात. तर चॅनलचं नाव आणि त्याबद्दल थोडीशी माहिती दे. विठ्ठल बोले चॅनल म्हणून आहे, नवीनच आहे, म्हणजे आमचं नवीनच आहे आता. तर म्हणजे जसं न्यूज असतात तसं त्यांचं ते बोलणं असतं, राजकारणावरती असतं, म्हणजे डिटेल सध्याचं चालू आहे. आणि त्याच्याबरोबर मी एक पाहिलं, इतिहास पूर्ण सांग. त्यांना म्हणजे आतापर्यंत त्यांचं ज्ञान भरपूर आहे. त्यांनी क्राईम साठी पण केलेलं आहे. आधी आम्ही लहान होतो तेव्हा ते म्हणजे आम्ही त्यांना बघायचोच नाही, एवढं ते त्यांच्या कामात बिझी असायचे. नाही, कारण मी देवानीच्या लग्नाला आले होते ना, खूप असं म्हणजे नावाजलेली व्यक्ती आहे ते माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मला वाटतं परत एकदा आले होते. आता ते बिझी आहेत आणि माझी इच्छा होती की त्यांच्या बद्दल थोडंसं ते बोलतील, पण ते त्यांच्या कामात बिझी असल्यामुळे हिला म्हणले थोडंसं सांग. बाबांचं चॅनल का पाहावं असं वाटतं तुला लोकांनी? त्यातून ज्ञान भरपूर मिळतं. म्हणजे जे आता हिस्ट्री इतिहास कुणाला माहित नाही, तो इतिहास पूर्ण. आता एकेकांच्या कमेंट पण आहेत की म्हणजे इतिहासपूर्वक म्हणजे माहिती चांगली देत आहे असं. नाही, मी पण तेच बोलले ना तुला, म्हणजे हे पत्रकार आहेत हे माहितीये, पण मी जेव्हा कधी त्यांचं ते चॅनल पाहते, आठवड्यातून 2-3दा त्यांचे हे येतात, 5 ते 10 मिनिटाचे व्हिडिओ असतात. त्यात मला त्या बातम्या बरोबर जे आताची सध्याची घडामोडी आहे ते तर ते मांडतात, त्याच्यापेक्षा ते मेन माहिती जे जुने देतात ना, म्हणजे कोल्हापूरचं किंवा कुठल्याही महाराज म्हणजे जे काही आहे तर जे
ते खूप छान देतात आणि तंतोतंत असतं ते, म्हणजे आपण ऐकलं की ते आपल्या लक्षात येतं की पटकन समजून, म्हणजे त्यांनी बोलतानाच अशा पद्धतीने सांगतात की ते आपल्याला की समजून कधीची येतं. घटना कधी घडली, कशामुळे घडली, काय घडली, कारण का होते, असं सविस्तर सांगतात. आता मी एडिट करणार आहे, बघू कसं कसं हे झालंय. पण खूप छान माहिती दिली ती एक्सरसाइज बद्दल, आपण डेलीचं जे खाणं आहे त्याच्याबद्दल, आणि बरंच काय काय अचिव्हमेंट करणार आहे ते झाल्यानंतर ते सांगेल. पण तुझे जे काही आहेत आता सध्या जे काही चाललंय तुझं, जे तू म्हणतेस ते थोडंसं झाल्यानंतर आम्हाला एखादा शॉर्ट व्हिडिओ पाठव. हो, नक्की. मग आम्ही अपलोड करतो, कारण काही रिझन वाईज तिला का नाही सांगायचं. थोड्याशा गोष्टी असतात त्या आपण शेअर केल्या करतो, पण त्या होत नाही. नाही नाही, म्हणजे खूप एक मोठी अचिव्हमेंट आहे जे आपल्या देशासाठीच आहे ना, त्याच ह्याच्यात स्पोर्ट्स मधूनच आहे. लवकर 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये का होईना आणि होईल ह्यावेळेस मी पण अपेक्षा करते की तुझे जे, कारण खूप मेहनत करते आणि मेहनतीबरोबर मी तिचं पाहिलं सगळं घरातलं, इव्हन असं नाही की स्पोर्ट्सच करते, घरातलं सगळं करणं. ती गेल्यानंतर आईसोबत आता मी शिलाईचा आणि गार्डनिंगचा व्हिडिओ करणार आहे. जबरदस्त गार्डनिंग करते. गार्डनिंग मध्ये तर मला खूप इंटरेस्ट बापरे, आता तिला जायचंय नाही तर ते गार्डनिंगची ती माहिती दिली असते. बघू, आई बोली मस्त देते. चालेल, तर आजचा व्हिडिओ आम्ही इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मेन तिच्या बाबांचा जो हे आहे चॅनल, त्याला काय करायचं सांग. सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं. हार्ट पडतो ना कॅमेरा पुढे, आलं लक्षात तुला? म्हणजे मागे बोलणं खूप इझी आहे, पण कॅमेरा पुढे बोलणं खूप हे आहे. पण आपला इतिहास आपल्या मुलांना जाणून घ्यायचा असेल, म्हणजे असायलाच हवा, जाणून घ्यायलाच हवा. म्हणजे तुम्हाला त्या चॅनल थ्रू तुमच्या, मला वाटतं की पहिली ते कुणीही पाहू दे, त्यात खूप असं म्हणजे घेण्यासारखं आहे. आणि मेन म्हणजे आता मला राजकारण कळत नव्हतं की ते नेते किती आहेत, काय कळत नव्हतं. पण ह्यांचं मी बघते तेव्हापासून मला माहिती भरपूर. मी गव्हर्नमेंटच्या एक्झाम देते ना, तर त्यातही मला उपयोग झाला. ते खूप छान सांगतात, ते खूप छान सांगतात. त्याची लिंक आम्ही खाली देणार आहे, तुम्ही नक्की चॅनल पहा. आणि तुमच्या मुलांना खरंच सांगते, तो ज्ञानच मिळणार आहे त्याच्याने. काही असं आपलं हे नाही होणार, काय बोलतात, नुकसान नाही होणार आहे. आणि मेन आपल्या मुलांना इतिहास सगळा कळेल. तुम्ही डोळ्याखालून घातलं आणि असं काय नाही की चॅनल ऐकलं तरी बस आहे. तर चालेल, भेटूया. कधी भेटायचं परत? तुम्ही इकडे येणार. आणि एवढी मोठी लिस्ट काढली, हे जेवायला करतो, ते जेवायला करतो म्हणून. पण येऊ चालेल.